नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं गावरान चवमध्ये। मंडळी, बरेच दिवस झाले असं कुरकुरीत खमंग असं चटपटीत काही खायला भेटलं नाही। गावरान रेसिपी बघितल्या आपण, आयुर्वेदिक महत्त्वाच्या, पण आज एक अनोखी रेसिपी असणार आहे आणि तुमच्या वहिनीच्या हाताला खरंच खूप चव आहे बरं का। आज शेतात आलेलो आहेत आणि आमच्या पाठीमागे बघा, हे सगळे आळूच्या पानं आहेत हे सगळे। तर आज आपल्याला आळूच्या वड्या बनवायच्यात आणि तुमच्या वहिनीची पद्धत आळू वड्या बनवण्याची तुम्ही नक्की बघा। एवढ्या खमंग होतात ना वड्या, तर आता ते तुम्हाला झाल्याच्या नंतरच कळणार आहे। तर मंडळी, व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि गावाकडं गावरान पारंपरिक पद्धतीच्या आळूच्या वड्या नेमका कशा बनवतात ते आपल्याला बघायचं आहे। तर चला मग सुरुवात करूयात। कशा म्हणजे तळून बनवायच्यात ना? हो, आपल्याला वाफेवरच्या तळून वड्या बनायच्या आता। तर आता तुम्ही त्याच्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा। कुरकुरीत लागतात एकदम, असल्या भारी लागतात ना तुम्हाला सांगतो। मंडळी, मी एकदा बाहेर चाललो होतो, 2-4 दिवसासाठी बाहेर जायचं होतं आणि त्या वड्या 7-8-10 दिवस बी टिकतात एकदा तळून जर ठेवल्या व्यवस्थित, तर कारण ते वाळलेले असतात खडंग आणि खूप छान लागतात खायला। तर चला मंडळी, बघू नेमका कशा बनवतील। सोनाली, लयच भारी आलेत रे। हो, खाली लावलेत ना जमिनीत, त्याच्यामुळे छान आले। आधी तू टोपलीत लावले होते आहे ना? टोपलीत लावले होते, आता जमिनीवर खाली लावलेत, तर वाफ्यात लावल्यामुळे इतका फायदा झाला आहे ना। हो। तर मंडळी, या गावरान आहेत बरं का। पानाचा आकार बघा तुम्ही, एकदम छोटा छोटा आकार आहे, जास्त मोठाले नाही येतं, कारण हे गावरानी। बस ना। हां, आता आपले पानं धुवून घ्यायचे झालेले आहेत। तर आता हे पानं मी धुवून आणलेले आहेत चांगले स्वच्छ। आता आपण वड्या करण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते मी तुम्हाला दाखवते। तर वड्यासाठी हे बघा, मी एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या घेतल्यात, एक आपण लिंबू घेतलंय, हे तीळ घेतलेत वाटीत, हळद घेतली, मीठ घेतलंय चवीनुसार, 1 चमचा आपण ओवा घेतलाय, 1 चमचा जिरे घेतले, तर हे आपण 1 लसणाची कांडी घेतली, ही अद्रक घेतली आपण एवढी, आणि ही कोथिंबीर। तर आता आपण ह्या पानाचे देठ कापून घेऊतो। तर सगळ्या पानाचे आपण अगोदर देठ कापून घेऊतो। आता आपल्याला आळूवडी करण्यासाठी हा मसाला वाटून घ्यायचा। हे बघा, मिरच्या घेतल्यात, मिरच्या निसून घेऊत आपण। आता आपण ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यात आपल्याला मीठ टाकायचंय। मीठ टाकलंय मी, 1 चमचा आपल्याला ओवा टाकायचा आहे आणि 1 चमचा जिरे टाकायचे। आता हे सगळं घेतलंय मी। आता ह्याच्या सोबतच आपल्याला ही अद्रक घ्यायची। अद्रक आपण अशी ठेचून घेतो, म्हणजे ह्याच्या सोबत वाटती बघा, वाटायला सोपी जाती। अद्रक मी ठेचून घेतली अगोदर, म्हणजे वाटायला सोपी जाती। आता आपण हे सगळं वाटून घेऊ। वाटणं झाली, खमंग वास आला। आता ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचं। कधी पण वड्या करताना असं पाट्यावर वाटून घ्यायचं, खायला एकदम छान वड्या लागतात बघा। हे आपण सगळं असं काढून घेऊ। आता ही कोथिंबीर आपण निसून घेतलेली आहे, आता चांगली बारीक चिरून घेऊ। तर हे बघा, आळू वड्यात आपल्याला हे लिंबू टाकायचे चिरून। तर काही पानं अशा असतात वड्याचे की त्याने आपल्या नरड्यात असं खवखव होतं, तर आपण लिंबू टाकलं ना तर ते असं नरड्यात खवखव होत नाही। लिंबू नसेल तर ह्याच्याऐवजी तुम्ही चिंच पण टाकू शकता, चिंचेचं पाणी करायचं आणि ते टाकायचं। तर आता ही मी चिंच नाही आहे त्याच्यामुळे लिंबू टाकणार आहे, तर आपण आता लिंबू चिरून घेऊ। लिंबू चिरून घेतले मी। तर हे बघा, हे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, आता हे बेसन पीठ टाकून घेऊ अगोदर।
पिठात मी सगळं वाटण टाकलेलं आहे. आता ओवा घेतलाय मी थोडासा, वरून टाकून घ्यायचा असा. अर्धा चमचा हळद टाकायची. आता आपण सगळे तीळ टाकून घेऊ. कोथिंबीर टाकायची. लिंबू पिळून घेऊ आपण. बघा चांगला रस आहे ह्याला. तर आता हे सगळं आपल्याला मळून घ्यायचे बघा. पिठाचा खमंग वास आलाय बरं का. हे बघा मस्त पिठाचा छान वास मिक्स झालाय ना त्यात. वास आलाय. आता हे सगळं मिक्स झालंय. आता ह्याला आपल्याला पाणी घालून अजून मळून घ्यायचंय. त्या मोठ्या ताटात आपल्याला पानाला पीठ लावायला ताट घ्यायचंय. त्याच्यामुळे हे पीठ आता मी टोपलीत मळले. तुला आपली छान पेटलेली आहे. त्याच्यावर आपल्याला हे पातेलं मांडून घ्यायचंय. हे बघा पातेलं मांडले. त्यात आपल्याला 2 तांबे अंदाजे पाणी टाकायचे. पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची. तोपर्यंत आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे पानाला आपण पीठ लावून घेऊ. बघा असं पान ठेवलंय मी. आता हे पिठाचा लेप लावायचा आहे पानाला. पूर्ण पानाला पीठ लावलेलं आहे. त्याच्या वरून आपल्याला हे पान असं ठेवून घ्यायचं. बघा असं ठेवायचंय. ह्या वरच्या पानाला पण आपल्याला पीठ लावायचं. असं पूर्ण सगळ्या साईडनी पीठ लावून घ्यायचंय. आपलं पीठ लावून झाले. आता आपल्याला हे असं फोल्ड करायचे बघा. हे असं दाबायचंय साईडचं. बघा हे अशा प्रकारे सगळ्या वड्याला सगळ्या पाण्याला असंच पीठ लावून घ्यायचं आपल्याला. हे बघा आता सगळ्या पाण्याला मी पीठ लावून घेतलेले. तर आता ही चाळणी घेतली मी. या चाळणीला आपण तेल लावून घेतो. वाटीत तेल घेतलेले. या हाताच्या साह्याने असं सगळ्या साईडनी तेल लावून घ्यायचं. ह्याच्यात आपल्याला ह्या वड्या मांडायच्या. आता ह्या खाली चाळणीला चिकटतील म्हणून तेल लावायचं. तेल लावल्यावर खाली चिकटत नाहीत बघा. असं हाताने पूर्ण साईडने आपल्याला तेलकट करून घ्यायची. हा पूर्ण तेलकट करायची. ह्याच्यात आपल्याला वड्या मांडायच्या. पाणी उकळले त्याच्यावर आपल्याला ही चाळणी अशी ठेवून घ्यायची बघा. हे बघा वरती वाफ येते. ह्या वाफेने आपल्या वड्या शिजतात बघा. आपल्याला वाफेवर शिजून घ्यायच्या. आता ह्या वड्या एक एक मांडून घ्यायच्या. आता सगळ्या वड्या मी ठेवून घेते. आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे. आता हे बघा झाकण घेतलेलं आहे. असं उलट झाकण मांडायचं. आता झाकण मांडून अशाच आपल्याला 10 ते 15 मिनिटं शिजून घ्यायचे. आता 10-15 मिनिटं झालेली. खमंग वास आला रे. हे बघा आता असं चाकू घालून बघायचा. शिजला. हे बघा जास्त पीठ नाही आलं. अच्छा पीठ आलं की चांगलं उघड या. चाकूनी बघायचं. शिजल्या चांगल्या. आपण याला खाली उतरून घेऊ. असं ताटात मांडून घ्यायचं. आता ह्याला आपण थोड्या वेळ गार व्हायला ठेवून घेऊ. नंतर कापून घ्यायचं. तर चुलीला चांगला जाळ लागलेला आहे. हे बघा कढई घेतली मी. आता ही कढई आपण वरती ठेवून घेऊ. कढई मांडली वरती. तर कढई ठेवली त्याच्यामध्ये आपल्याला तेल ओतून घ्यायचे.
आता ह्या वड्या घेतल्या आता आपल्या चाकूनी अशा बारीक चिरून घ्यायच्या. हे बघा छान शिजल्या आता आपल्या वड्या कापायच्या झाल्यात. आता आपण ह्या सगळ्या ताटात काढून घेतल्यात. आता आपण यात तळून घेऊ. वड्या सोडून घ्यायच्या. वड्या टाकल्यात मी. हे बघा अशा हलवून घ्यायच्या. तेल चांगलं गरम झालेलं आहे. हे बघा मस्त छान किती मस्त कलर आलेला आहे. आता तळ्यात आपल्या वड्या आपण काढून घेऊ. आता सगळ्या वड्या आपल्याला अशाच तळून घ्यायच्या. कुरकुरीत झाले एकदम. गरम येतं पोळत करकर वाजले एकदम. आता आळूवडी आपली सगळी तळून झालेली आहे. हे बघा मस्त छान अशा आळूवड्या झालेल्या आहेत. हे बघा मस्त छान झाल्यात कुरकुरीत एकदम. तर मंडळी झाल्या बघा गरमागरम अशा कुरकुरीत आळूच्या वड्या आणि छान झाल्यात बरं का एकदम. आत्ताच तळून झाल्यात, गरम आहेत अजून. तर आता आस्वाद घ्यावा लागेल मंडळी. बायकोनी एवढ्या मेहनतीने बनवल्यात म्हणल्यावर खायला लागतं ना. आता तळताना तोंडाला पाणी सुटलं होतं, काय सांगायचं. बस बस बस. तर मंडळी बघा कसं वाजत आहे खडखड. तुला काय रुसली काय? तर मंडळी आपली रेसिपी झालेली आहे आणि गरम गरम अशा आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत, कुरकुरीत एकदम. खाताना सुद्धा कुरकुरीत लागतात आणि एकदम छान झाल्यात. चवीचं तर काय विचारूच नका, एकदम भन्नाट. बरं झालं लय भारी. घे ना. एकदम छान मस्त कुरकुरीत झालेले आहेत. अप्रतिम चव आहे आणि विशेष म्हणजे गावरानी मंडळी. कारण आम्ही शेतामध्ये आळूची झाडं लावलेली आहेत, गावरान आहेत. अलीकडे काय झालंय, असे रुंद आणि मोठाले पानं येतात बघा, ते गावरान नसतात. जे छोटाले पानं असतात असे ते गावरान पानं येतं गावाकडचे. आणि गावरान पानाची खूप टेस्ट भारी असते. आणि विशेष म्हणजे हे नळ्यात तडतड करत नाही. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल आळूचे पानं खाल्ले किंवा त्या काड्या खाल्ल्या ना, तर नळ्यामध्ये असं जळजळ जळजळ होतं. ते होत नाही. याचं कारण असं आहे, लिंबू टाकलं होतं तू. लिंबू टाकलं होतं, लिंबामुळे ते जळजळ होत नाही. तर मंडळी तर हे टाकायचं आपलं चिंच टाकायची. आजची आमची रेसिपी कशी झाली कमेंट करून सांगा. आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा वड्या बनवून खा, खूप छान लागतात मंडळी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजवर बघत असाल, आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा. मंडळी तुमच्या वहिनीसाठी नक्की एक कमेंट करा. तर चला भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. आता मी घेतो आस्वाद. लय भारी छान झालं. लय टेस्टी झाला. तिखटाला भारी झाला. जादूची बरं तुझ्या हातात कळलं ना.